Next, non-cyclic photophosphorylation. Non-cyclic photophosphorylation is also called as a Z scheme electron transport because of the zigzag fashions of the electron travel. तर या ठिकाणी मी मागेच तुम्हाला सांगितलं की नॉन सायक्लिकमध्ये काय असणार आहे, जेड स्कीम असणार आहे किंवा झिगझॅग फॉर्ममध्ये असणार आहे. नॉन रिटर्न म्हणजे काय, या ठिकाणी कम्प्लिटली ते रिटर्न होणार नाही. या ठिकाणी ते प्रोसेस हे कंटिन्यूस त्या ठिकाणी चालल्यानंतर ते झेड स्कीम डार्क रिॲक्शनमध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट होत असते. देर आर टू पिगमेंट सिस्टीम इन्व्हॉल्व ऑफ द नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. दोन या ठिकाणी पिगमेंट सिस्टीम इन्व्हॉल्व असणार आहे. सायक्लिकमध्ये एकच आहे, तर नॉन सायक्लिकमध्ये त्या ठिकाणी मात्र दोन पिगमेंट सिस्टीम हे दोन्ही इन्व्हॉल्व असणार आहे. The reaction center pigment system second is P680. It absorbs the light in 680 nanometer. तर या ठिकाणी NM जर असणार तेवढे या ठिकाणी वेवलेंथ जर असेल ते ॲब्सॉर्ब करणार आहे. When it get the enough the light energy from the accessory pigments, a pair of the electron from its outer orbital goes to the excited state and emitted. तर या ठिकाणी आपण पाहतोय की इलेक्ट्रॉन फ्रॉम द आउटर ऑर्बिटल, बाहेरच्या ज्या ऑर्बिटला त्या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन असणार आहेत ते मात्र एक्सायटेड स्टेटमध्ये असणार आहे आणि ते इलेक्ट्रॉन हे एमिट करणारे बाहेरच्या डायरेक्शनला, म्हणजे त्या ठिकाणी ते ॲब्सॉर्ब करणार. पॉझिटिव्ह चार्ज जर असेल तर लगेच त्या ठिकाणी ते ॲब्सॉर्ब करतात. द इलेक्ट्रॉन पेयर्स इज अ फर्स्ट एक्सेप्टेड बाय अ क्विनिन कंपाऊंड कॉल एज द प्लास्टोक्विनॉन. क्विनिन कंपाऊंड फ्रॉम द प्लास्टोक्विनॉन. फ्रॉम देर आर इज अ मूव फ्रॉम द डाऊन हिल जर्नी ऑफ द सायटोक्रोम B6. शो या डायग्राम बघा, तुम्ही डायग्राममध्ये त्या ठिकाणी पाहू शकतात की या ठिकाणी पिगमेंट सिस्टीम सेकंड 680 किंवा 673 लाईट्स आर ॲब्सॉर्बिंग टू फॉर्मेशन फ्रॉम द टू इलेक्ट्रॉन्स आर एक्सेप्टेड अँड प्लास्टोक्विनॉन त्या ठिकाणी तिथपर्यंत ते जात असतात. फ्रॉम द मूव ऑफ द डाऊन हिल जर्नी सायटोक्रोम B6, आणि तिथून मात्र कुठं जाणार आहे, सायटोक्रोम B6 टू फॉर्म फ्रॉम द सायटोक्रोम F to formation from the plastocyanins to form from the pigment system first 700 nanometer 680 mu micron wavelength, and lights are transferred from the ferrodoxin substances and to form from the ferrodoxins. The ferrodoxin substance पासून त्या ठिकाणी ferrodoxins पर्यंत त्या ठिकाणी जाणार आहे, and that time from synthesis of the NADP to convert the NADPH2. आता या ठिकाणी एक छोटासा पार्ट मी तुम्हाला सांगेल, ते पुढच्या कंप्लीट झाल्यानंतर मी रिपीट करताना सांगेल ते. तर बघा, एक प्लास्टोक्विनॉन पर्यंत आपण आलो होतो. फ्रॉम देर आर अ मूव ऑफ द डाऊन हिल रिॲक्शन ऑफ द सायटोक्रोम B6 टू सायटोक्रोम F अँड सायटोक्रोम F टू फॉर्म प्लास्टोसायनिन टू ईच ऑफ द पिगमेंट सिस्टीम फर्स्ट अँड पिगमेंट सिस्टीम second. During this journey 1 ATP is generated between the cytochrome B to cytochrome F. या ठिकाणी आपण पाहतोय की एक ATP त्या ठिकाणी जनरेट होतोय सायटोक्रोम B पासून सायटोक्रोम F पर्यंत जाताना. नाव अ टू सिच्युएशन अराईज, दोन सिच्युएशन त्या ठिकाणी अराईज होतात. पिगमेंट सिस्टीम फर्स्ट इज इन द रिड्यूस ड्यू टू इलेक्ट्रॉन रिसीव्ह फ्रॉम पिगमेंट सिस्टीम सेकंड, अँड दिस पिगमेंट सिस्टीम सेकंड इज ऑक्सिडाइज स्टेट ड्यू टू द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ द पिगमेंट सिस्टीम फर्स्ट. तर या ठिकाणी लॉस होणारे एक इलेक्ट्रॉनच्या पिगमेंट सिस्टीम फर्स्टपर्यंत जाताना, म्हणजे पिगमेंट सिस्टीम फर्स्टपासून तसे पिगमेंट सिस्टीम सेकंडपासून फर्स्टपर्यंत येताना या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन जर असेल तो मात्र युटिलाइज होतो, आणि ADPचं कन्व्हर्शन जर असेल तर ते मात्र ATPमध्ये होत असतं. इन ऑर्डर टू द स्टॅबिलाइज द टू पिगमेंट्स सिंथेसाइज द फर्स्ट द रिड्यूस पिगमेंट सिस्टीम सप्लाइज लाईट एनर्जी to the extra electron and release them to the excited state again. तर या ठिकाणी एक्साइटेड स्टेट जर असेल ते मात्र या ठिकाणी परत अगेन होणार आहे. इलेक्ट्रॉन पेअर इज एक्सेप्टेड बाय द फेरोडॉक्सिन्स रिड्युसिंग द फेरोडॉक्सिन सबस्टन्स विच गिव्स इट टू फेरस. तर या ठिकाणी फेरोडॉक्सिन सबस्टन्सपासून तर फेरोडॉक्सिन्सपर्यंत त्या ठिकाणी येत असतं. द इलेक्ट्रॉन आर यूज टू एन्झाइम्स NADP रिडक्टेज to reduce NADP into the NADPH2. तर फेरोडॉक्सिन्स सबस्टन्सपासून फेरोडॉक्सिन्सपर्यंत येताना रिडक्टेज नावाचं एन्झाईम रिडक्टेज नावाचं एन्झाईम्समुळे त्या ठिकाणी NADPचं NADPH2 मध्ये
फॉर्मेशन होतं. 2 हायड्रोजन रिक्वायर फॉर द स्टेप्स कम इन टू द H2. आता या ठिकाणी NADP H2 मध्ये होताना 2 हायड्रोजन कुठून आले, तर ते 2 हायड्रोजन जर असेल तर ते मात्र पाण्यातनं त्यांनी घेतलेले आहे. आता पाणी कुठून आलं तर रूटद्वारे ते ॲब्सॉर्ब करतात, त्यावेळेस ते पाण्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम जर असेल तर ते फ्लोएम टिश्यू त्या ठिकाणी करत असतात. ॲज ए एक्सप्लेन in the two step, the electron pair release of pigment system first ultimately generate 1 NADPH2 molecules in a reducing power. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी त्यांची जे पॉवर असेल तर ते मात्र परत त्या ठिकाणी रिड्यूस होते. 2 हायड्रोजन मॉलिक्यूल जर असेल तर ते परत त्या ठिकाणी खालच्या डायरेक्शनला बघा 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी मूव्ह होणारे. आता केव्हा होणारे त्या ठिकाणी, ज्यावेळेस ते H2 जर असणारे वरून त्या ठिकाणी 2 हायड्रोजन मॉलिक्यूल्स परत मूव्ह होतात आणि ट्वाईस OH जर असणारे म्हणजे जमिनीमधून H2O त्या ठिकाणी घेणारे CO2 त्या ठिकाणी घेतात, तर ऑक्सिजन त्या ठिकाणी रिलीज होणारे H2O त्या ठिकाणी रिलीज होतो. आणि H2O जर असणारे त्याचं मात्र त्या ठिकाणी रिॲक्शन ब्रेक होते. 2OH आणि 2H असे त्या ठिकाणी फॉर्मेशन होतात. ते फॉर्म झाल्यानंतर H2O आणि O जर असेल ते मात्र एक्सपेल्ड होतो. बघा या ठिकाणी शोयर डायग्राम तुम्ही डायग्राममध्ये त्या ठिकाणी पाहू शकतात. H2 is taken from the light and condensing. The enzymes are cofactor, zinc, chlorine are also required from the photolysis of the water. आणि ज्यावेळेस ते वॉटरचे फोटोलिसिस होतं, क्लोरीन आणि झिंक जर असेल त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घेतात. त्या एन्झाईम्समुळे त्या ठिकाणी वॉटर जर असेल ते मात्र स्प्लिट होऊन बाहेर पडत असतो. द 2 हायड्रोजन गो to NADP reduced to the NADPH2. O2 gives out to the atmosphere byproduct. बघा तुम्ही या ठिकाणी मी परत रिपीट करतो नॉन सायक्लिक फॉर्मेशन कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करणार आहे. पिगमेंट सिस्टीम फर्स्ट आणि पिगमेंट सिस्टीम सेकंड असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. पिगमेंट सिस्टीम सेकंड 670 μ micron in lights are absorbing from the photolights. thylakoid membranes from both plastoquinone are firstly are synthesized from the 2 electrons are accepted. That time from plastoquinone to transfer from the cytochrome B, cytochrome A and plastocyanin. But 2 electrons are generated from cytochrome B to cytochrome A. That time from the electron are used to formation from ADP to convert the ATP. ADPचं कन्वर्शन जर असेल ते ATPमध्ये होतं. सायटोक्रोम B ते सायटोक्रोम A पर्यंत गेल्यानंतर प्लास्टोसायनिन जर असेल ते परत त्या ठिकाणी लाईट जर असेल ते मात्र ॲब्सॉर्ब करतात. पिगमेंट सिस्टीम 700 लाईट परत त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब होतो. तिथं त्याचं कन्वर्शन जर असेल ते मात्र फेरोडॉक्सिन सबस्टन्समध्ये होतं. इलेक्ट्रॉन जर असेल त्या ठिकाणी मूव्ह होणारे. इथंच मात्र NADPचं कन्वर्शन NADPH2 मध्ये होतं. फेरोडॉक्सिन सबस्टन्स जर असेल ते मात्र रेड लाईट ॲब्सॉर्ब करतात. आणि अशाच वेळेस त्या ठिकाणी NADP जर असेल तर NADPच्या NADPH2 मध्ये होणारे म्हणजे वॉटर जर असेल ते मात्र ॲब्सॉर्ब केले जातात प्लॅन्ट्समधनं. तिथं ते वॉटर जर असेल स्प्लिट होतात. ट्वाईस H2O त्या ठिकाणी फॉर्मेशन होतं. म्हणजे 2 H2O मॉलिक्युल्स हे सिंथेज होतात. 2 H2O मॉलिक्युल ज्यावेळेस सिंथेज होतात त्यातनं एक H2O मॉलिक्युल जर असेल तर तो मात्र बाहेर पडतो. ऑक्सिजन जर असेल तर तो मात्र या ठिकाणी इव्हॉल्व होतो ॲटमॉस्फिअरमध्ये. आणि हायड्रोजन जर असणारे म्हणजे ते इलेक्ट्रॉनच्या फॉर्ममध्ये ऑक्सिडेशन करण्यासाठी परत त्या सिस्टीममध्ये इन्व्हॉल्वमेंट असणार आहे. सो इलेक्ट्रॉन्स आर कम्प्लिटली आर एक्सपेल्ड फ्रॉम द एनर्जी आर ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेस. मग या ठिकाणी ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेस होण्यासाठी म्हणा त्या एक्सपेलमध्ये जे बाहेरच्या ऑर्बिटमध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन जर असेल तर तो मात्र कंटिन्यूस त्या ठिकाणी मूव्ह होत असतो. आणि इलेक्ट्रॉन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम द सायक्लिक मॅनर. ओके. देन नेक्स्ट बघा या ठिकाणी डिफरन्सेस बिटवीन द सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन अँड नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन तुमच्या समोर त्या ठिकाणी दिलेलं आहे. सायक्लिकमध्ये बघा ऑक्सिजन इज नॉट इव्हॉल्व्ड. डिफरन्सेस बिटवीन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन अँड नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन या ठिकाणी डिफरन्शिएट दिलेले आहे बघा चार्ट्समध्ये त्या ठिकाणी तुमच्या समोर. फर्स्ट सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन नो ऑक्सिजन इज इव्हॉल्व.
सायक्लिकमध्ये ऑक्सिजन हे इव्हॉल्व होत नाही, मात्र नॉन सायक्लिकमध्ये इव्हॉल्व ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन तयार होतो. नॉन सायक्लिक रिॲक्शनमध्ये, सायक्लिक रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन तयार होत नाहीत. सेकंड, नो वॉटर इज अ कन्झ्युम. पहिल्या याच्यामध्ये मात्र वॉटर कन्झ्युम करत नाही, सायक्लिकमध्ये वॉटर हे कन्झ्युम होत नाहीत. मात्र सेकंड रिॲक्शन्समध्ये नॉन सायक्लिकमध्ये मात्र वॉटर इज मस्ट अँड वॉटर इज अ कन्झ्युम. वॉटर मात्र या ठिकाणी घेतलं जातं. देन थर्ड, डिफरन्शिएट बिटवीन ओनली वन फोटो सिस्टीम्स दॅट इज पिगमेंट सिस्टीम फर्स्ट इज इन्व्हॉल्ड. याच्यामध्ये जर आपण पाहिलं सायक्लिकमध्ये फक्त एकच पिगमेंट सिस्टीम इन्व्हॉल्ड आहेत, तर नॉन सायक्लिकमध्ये बोथ द सिस्टीम सायक्लिक पिगमेंट सिस्टीम फर्स्ट अँड पिगमेंट सिस्टीम्स आर इन्व्हॉल्ड. तर नॉन सायक्लिकमध्ये दोन्ही पिगमेंट सिस्टीम इन्व्हॉल्ड आहे, सायक्लिकमध्ये एक फक्त पिगमेंट सिस्टीम फर्स्ट इन्व्हॉल्ड आहे. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन, नो NADPH2 सिंथेसाइज. NADPH2 सिंथेसाइज होत नाहीत सायकलमध्ये, तर नॉन सायकलमध्ये त्या ठिकाणी NADPH2 हे सिंथेसाइज होतं. पुढचं आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इन सायक्लिक मॅनर इमिटेड इलेक्ट्रॉन रिटर्न टू क्लोरोफिल. या ठिकाणी इलेक्ट्रॉन इमिट होतात आणि रिटर्न येतात त्या ठिकाणी. मात्र नॉन सायक्लिकमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इज नॉट इन अ सायक्लिक मॅनर. इलेक्ट्रॉन मात्र सायक्लिक मॅनरने ते इमिट होत नाहीत. सो इमिटेड इलेक्ट्रॉन डज नॉट रिटर्न टू क्लोरोफिल. परत ते इलेक्ट्रॉन क्लोरोफिलमध्ये येत नाहीत, तर सायक्लिकमध्ये मात्र ते रिटर्न येतात. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन जर असेल ते मात्र एक्सपेल्ड होतात. H2 आणि हायड्रोजन मॉलिक्युल्स यामधनं ते रिलीज होणारा पार्ट असणार आहे. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स ओनली ATP इज जनरेटेड. सायक्लिकमध्ये फक्त ATP जनरेट होतं, तर नॉन सायक्लिकमध्ये ATP अँड NADPH2 आर फॉर्म. दोन्ही त्या ठिकाणी फॉर्म्स होतात. सायक्लिकमध्ये कम्पॅरेटिव्हली लेस एनर्जी इज प्रोड्यूस. आणि या ठिकाणी आपण पाहतोय तर लेस एनर्जी प्रोड्यूस करणारे सायक्लिकमध्ये, तर नॉन सायक्लिकमध्ये comparatively more energy is produced due to the release NADPH2. तर या ठिकाणी मात्र कंपॅरेटिव्ह जर पाहिलं तर नॉन सायक्लिकमध्ये NADPH2 हे सिंथेसाइज होतं. द नेक्स्ट पॉईंट फ्रॉम द सिग्निफिकन्स ऑफ सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. आपण मागच्या वेळेस पाहिलं सिग्निफिकन्स नॉन सायक्लिक, आता या ठिकाणी आपण पाहतोय सायक्लिक नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनचे सिग्निफिकन्स काय. इट प्रोड्यूस ATP मॉलिक्युल्स विच ॲक्ट ॲज अ एनर्जी डोनर इन अ डार्क रिॲक्शन. जे ATP मॉलिक्युल्स या ठिकाणी सुद्धा सिंथेसाइज होणार आहेत, ते सुद्धा पुढच्या रिॲक्शन्समध्ये म्हणजे डार्क रिॲक्शनमध्ये आपल्याला कामात येणार आहेत. इट ऑल्सो फॉर्म्स NADPH2 विच ॲक्ट ॲज अ हायड्रोजन डोनर इन अ डार्क रिॲक्शन. हायड्रोजन जर असणार आहे तर ते मात्र काय आहे, डोनरचं काम करणार आहे. ओके. इट इन्व्हॉल्व्स फोटोलिसिस ऑफ वॉटर. इट इन्व्हॉल्व्स द फोटोलिसिस ऑफ वॉटर. तर या ठिकाणी फोटोलिसिस ऑफ वॉटर इट इन्व्हॉल्व्स, यामध्ये आपण जर पाहिलं तर फोटोलिसिस जर असेल तर ते मात्र या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहेत. इट इन्व्हॉल्व्स द फोटोलिसिस ऑफ द वॉटर. वॉटर हे पूर्ण रिॲक्शन्समध्ये त्या ठिकाणी मात्र इम्पॉर्टंट असणार आहे. ओके. देन नेक्स्ट, इट ऑल्सो रिलीज फ्री ऑक्सिजन ॲज बाय प्रॉडक्ट. आणि या ठिकाणी नॉन सायक्लिकमध्येच आपल्याला ऑक्सिजन हे रिलीज होताना आपण त्या ठिकाणी पाहत असतो. देन नेक्स्ट पॉईंट फ्रॉम डार्क रिॲक्शन ऑर बायोकेमिकल फेजेस. बायोकेमिकल फेज ऑर डार्क रिॲक्शन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मागेच सांगितलं की डिस्टिंग्विशिंग बिटवीन किंवा डिफरन्सेस बिटवीन द सायक्लिक अँड नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनचे जे चार्ट आहे तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्या, जेणेकरून त्या ठिकाणी नॉन सायक्लिक आणि सायक्लिक हे दोन्ही पार्ट्स कशा पद्धतीने त्या ठिकाणी चालतात. कारण की यानंतरच आपल्याला सायक्लिक आणि नॉन सायक्लिक जर पार्ट असणार आहे ते मात्र फोटोसिंथेसिसवर खूप इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे. हे आपल्याला क्लोरोफिल पिगमेंट्समध्ये ग्रॅनल्समध्ये ग्रॅनाजर असणार आहे, याच्यामध्ये आपल्याला थायलॉइड मेम्ब्रेनमध्ये इंटरनल, इनर आणि आउटर मेम्ब्रेन्स याच्यामध्ये पिगमेंट सिस्टीम फर्स्ट अँड पिगमेंट सिस्टीम सेकंड, यामध्ये ही सगळे प्रोसेस चालणार आहे. याच्यामध्ये पण दोन पार्ट्स असणार आहेत, ते मात्र सायक्लिक आणि नॉन सायक्लिक. तर आपण सायक्लिकमध्ये आपण पाहतोय की 2 ATP मॉलिक्युल सिंथेसाइज होत आहे, तर नॉन सायक्लिकमध्ये 1 ATP मॉलिक्युल सिंथेसाइज होतात. म्हणजे टोटल त्या ठिकाणी 3 ATP मॉलिक्युल सिंथेसाइज होत आहेत. आणि हे तिन्ही ATP मॉलिक्युल जर असेल तर ते मात्र आपल्याला डार्क रिॲक्शनमध्ये पुढच्या रिॲक्शन्समध्ये त्या ठिकाणी कामात येणार आहे. ओके. तर बाकीचं आपण जे व्हिडिओ असेल ते मात्र आपण पुढच्या तासाला पाहू. थँक्यू व्हेरी मच ऑल स्टुडंट. मी परत एक वेळेस सांगेल की आपण याच्या स्क्रीनशॉट घ्या
आणि याच्या नोट्स काढा. परत दोन्ही सायकल जर असेल तर ते मात्र ड्रॉ करा. चार्ट जर असेल तोही त्या ठिकाणी लिहून घ्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ ऑन करणार त्यावेळेस मात्र तुमचं लक्ष त्या सायकलकडे असू द्या, म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला लवकरात लवकर ते अंडरस्टँडिंग होईल. 2 ते 3 वेळेस त्या ठिकाणी व्हिडिओ परत रिपीट पाहण्याचा प्रयत्न करा. थँक्यू व्हेरी मच.